मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लेंगरे येथे तब्बल 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. आमदार सुहास बाबर यांनी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ केलाय. यावेळी लेंगरे गटाचे किंग मेकर विनायक शेठ देशमुख यांनी आमदार सुहास भैयांचे भरभरून कौतुक देखील केलंय. तर यावेळी विनायक शेठ देशमुख यांनी सुहास बाबर यांच्या समोर विरोधक टिकणार नसल्याचे स्पष्ट केलंय. आमदार सुहास बाबर यांची सर्वात लोकप्रिय आणि जबरदस्त नेता म्हणून सर्वत्र ख्याती झाली आहे. विटा पालिकेची सत्ता देखील त्यांनी आपल्या विश्वासाच्या बळावर खेचून आणली आहे. त्यामुळे विरोधकांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहू नये. विरोधकांना उमेदवार देखील मिळणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. तर आम्ही आगामी निवडणुकीत लेंगरे गटात इतिहास घडवू असा विश्वास देखील यावेळी विनायक शेठ देशमुख यांनी विरोधकांना दिलाय. खरं तर विरोधकांनी उमेदवारी न करणे हे चांगलं असं आता मला सध्या दिसायला लागलंय. ज्या प्रकारे 55 वर्षाची महानगरपालिकेची सत्ता सुहास भैयांनी आणि अख्ख्या बाबर कुटुंबांनी खेचून आणली. आज परिस्थिती जर तुम्ही खानापूर तालुक्यातील चारही गट जर बघितले, लेंगरे, बाळवणी, नागेवाडी आणि नेलकंजी गट, तर या चारही गटात बाबर गटाच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळेना अशी परिस्थिती आज घडीला आहे. लेंगरे येथे तब्बल 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आमदार सुहास बाबर यांच्यासह माजी सभापती मनीषा बागल, लेंगरे गटातील किंग मेकर विनायक शेठ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, प्रकाश बागल यांच्यासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी विनायक शेठ देशमुख यांनी आमदार सुहास भैयांचे भरभरून कौतुक करत आम्ही आगामी निवडणुकीत लेंगरे गटात इतिहास घडवू असा विश्वास देखील व्यक्त केला. बघूया ते नेमके काय म्हणाले. आज लेंगरे येथे आपल्या खानापूर आटपाडी तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते आज लेंगऱ्यामध्ये म्हणजे आजपर्यंत कधी एका दिवशी जेवढी कामं झाली नाही एवढी कामं आज सुहास भैया यांनी लेंगरे येथे आज एवढ्या कामांचा शुभारंभ केला. आज जवळजवळ 1 कोटी कामाचा शुभारंभ खाली लेंगरे या गावातच केला. त्यामुळं आज गावात जे वातावरण म्हणजे पार्टी गट तट विसरून लोक आज सुहास भैयांच्या कामाच्या पाठीमागे आणि सुहास भैयांच्या प्रेमाच्या पाठीमागे लोक उभी राहतात. आणि खरं तर असा आमदार ह्या मतदारसंघात युवा आमदार मला वाटतं पहिल्यांदाच भेटला असेल. आणि खरं तर त्यांचं करल तेवढं कौतुक कमी आहे. आणि त्यांनी जे काम हातात घेतले आणि जो शब्द ते देतात ते शब्दाला ते पक्के असतात. म्हणून सुहास भैयावरती लोकांचा आणि आमच्या गावकऱ्यांचा खास करून खूप खूप विश्वास आहे. आणि त्यांना असंच आमच्या गावावरती प्रेम राहू द्या हेच मी सांगू शकतो आणि हेच त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो.
खरं तर गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठल नगरपालिका रणधुमाळी सुरू होती. आता त्यांनी ती जिंकलेली आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागते. काय विरोधकांना आव्हान कराल? खरं तर विरोधकांनी उमेदवारी न करणं हे चांगलं असं आता मला सध्या दिसायला लागलं. ज्या प्रकारे 55 वर्षाची महानगरपालिकेची सत्ता सुहास भैयांनी आणि अख्ख्या बाबर कुटुंबांनी खेचून आणली. आज परिस्थिती जर तुम्ही खानापूर तालुक्यातील चारही गट जर बघितले, लेंगरे, बाळवणी, नागेवाडी आणि नेलकर्णी गट, तर या चारही गटात बाबर गटाच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळेना अशी परिस्थिती आज घडीला आहे. आमच्याकडे मात्र उमेदवाराची म्हणजे रस्सीखेच चालू आहे अशी परिस्थिती आज घडी या खानापूर मतदारसंघात दिसते. आणि जिल्हा परिषदमध्ये मी आज आमच्या पार्टीच्या वतीनं, गावाच्या वतीनं म्हणजे पार्टीच्या वतीनं सुहास भैयांना खात्रीपूर्वक सांगू शकतो की लेंगरे जिल्हा परिषद गट आजपर्यंतचे जेवढे रेकॉर्ड आहे ते जे उमेदवार झाले त्या सर्व उमेदवारांचे रेकॉर्ड हा लेंगरे जिल्हा परिषद गट तोडणार एवढी मात्र मी खात्री देतो. आज लेंगरे गावामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार युवा नेते सुहास भैया बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून किंबहुना त्यांच्या आमदार फंडातून विविध विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. सर्वप्रथम मी लेंगरे वासियांच्या वतीनं आमदार सुहास भैयांचं विशेष आभार या निमित्तानं मानू इच्छितो की लेंगरे गावामध्ये फार पुरातन काळापासून जे मारुतीचं मंदिर होतं त्या मंदिराचं काम गावकऱ्यांनी हातात घेतलं आणि सुहास भैयांना निधीसाठी थोडीशी मागणी केली आणि लेंगरे गावाच्या सर्व नागरिकांची यथायोग्य मागणी त्या ठिकाणी भैयांनी स्वीकारली आणि आज रोजी त्यांनी 25 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंदिरासाठी दिलेला आहे आणि येणाऱ्या मार्च एंडच्या काळामध्ये परत 25 लाख रुपयाचा निधीसुद्धा देण्याची घोषणा या निमित्तानं त्यांनी केली. त्याबद्दल मी लेंगरेवासियांच्या वतीनं आमदार सुहास भैयांचं विशेष आभार मानतो. त्यानंतर आज या ठिकाणी आपण जिथं उभा आहे तिथं खरं तर या गावाला तलाठी कार्यालय सेपरेट व्हावं ही अनेक वर्षापूर्वीची गावकऱ्यांची मागणी होती आणि तीसुद्धा मागणी या निमित्तानं सुहास भैयांनी पूर्ण केलेली आहे. त्या कामाचा सुद्धा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आम्हा सर्वांचं ग्रामदैवत हजरत लाल शहबाज पीर कलंदर बाबा दर्गा या ठिकाणी सुद्धा संरक्षक भिंत असेल आणि विविध विकास कामं त्या ठिकाणी करायचे आहेत. मग लेंगरे मुस्लिम समाजाची विशेष मागणी की ईदगाह त्या ठिकाणी वाढवला पाहिजे, ईदगाहची भिंत पडली त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, किंबहुना दर्ग्यासाठी लागणारा विशेष निधी जवळपास 2-3 कोटी निधीची जी आवश्यकता आहे तो निधी पर्यटनमधून देण्याचं सुद्धा या निमित्ताने बाह्यांनी मान्य केलेलं आहे. याशिवाय ज्या मागण्या सरपंच माननीय लक्ष्मीताई शिंदे पाटील यांच्याकडून केले गेलेले आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन या निमित्तानं सुहास भैयांनी दिलेलं आहे. त्यामुळं मी परत एकदा सुहास भैयांचं विशेष आभार या निमित्तानं मानतो आणि स्वर्गीय अनिल भाऊंचा एक कार्यकर्ता या नात्यानं मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की स्वर्गीय भाऊंची जी कामाची पद्धत होती, भाऊंनी या मतदारसंघाला एक सक्षम लोकप्रतिनिधी भाऊंच्या माध्यमातून काम करण्याचा भाऊंनी प्रयत्न केला होता. लोकांचा सर्वसामान्य जनतेचा माणूस, पाणीदार आमदार, टेंबू योजनेचे जनक अशा विविध उपाधींनी भाऊंनी आपली कारकीर्द गाजवली. यथायोग्य सुहास भैयासुद्धा मला असं वाटतं की भाऊंच्या नंतर भाऊंच्या विचारांचा, कर्तृत्वाचा, कार्याचा, नेतृत्वाचा वारसा घेऊन पुढं चाललेला आहेत आणि ही गोष्ट तमाम या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुहास भैयांनी या मतदारसंघाचं नेतृत्व येणारी अनेक वर्ष करावं या शुभेच्छा या निमित्तानं सुहास भैयांना देतो. ग्रामीण भागात काय होईल? निश्चितपणानं विट्याच्या निवडणुकीचा निकाल हा खरं तर ऐतिहासिक निकाल आहे आणि खऱ्या अर्थानं सुहास भैया आणि किंगमेकर अमोलदादा किंबहुना संपूर्ण बाबर कुटुंबियानं गेल्या अनेक वर्षापासून घेतलेल्या अथक परिश्रमाचं ते यश आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी जी विटेकर जनतेला हाक दिली आणि त्या हाकेला सार्थ साध त्या विटेकर जनतेने प्रतिसाद दिला, त्या विटेकर जनतेचं सुद्धा या निमित्तानं आभार मानावं लागेल. व्हाईट वॉश झालेला आहे, मी वेगळ्या काही उपाधीत या निमित्तानं वापरू इच्छित नाही, परंतु निश्चितपणानं तुम्ही जर मागोवा घेतला या पूर्ण तालुक्याचा तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याच्याही पेक्षा सुद्धा अजून दुसरा कुठला वॉश जर असेल तर तो वॉश होण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा तो वॉश होणार आहे ही ते मात्र यामध्ये शंका नाही असं म्हणायला हरकत नाही. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.